So Shravani, did you got it? What is mean by religion? Yes, but not completely. थांब, आणखीन येईल ही छोटीशी नाटुकली पाहिल्यावर. तुला सांगते श्रावणी, आपली तरुणाई ही के-पॉपचे म्युझिक मागे खूप लागली आहे. पण आपली लोकसंगीत, लोकनृत्य, वेशभूषा, खाद्य संस्कृती ही विदेशी लोकांपेक्षा किती वेगळी आणि संस्कृतीला धरून आहे हे या छोट्याशा नाटुकली पाहिल्यावर तुझ्या लक्षात येईल. येस, तर पाहूयात आपली संस्कृती ही छोटीशी नाटुकली. यातील आमचे मित्रमैत्रिणी आहेत. And the students are Akshara, Ritesh, Krishna, Harshada, Ira. अरे मुलांनो, काय आवाज चालू? जरा शांत गाणे ऐका की. बर, निदान खाऊन पिऊन तर घ्या. काय तो धांगडधिंग गाणे ऐकतायत? कोणास ठाऊक यांना काय आपली संस्कृती समजणार? नुसते वाया चालले काटे. खबरदार परत ती गाणी लावली तर. काय यार, ऐकू दे ना प्लीज. काय ग, तुला काय त्रास होतोय त्याचा? त्रास काय होतोय? अगं, माझे कान फुटायला आली. आणि तुमचं ते नाचणं पाहून तर वैताग आले नुसता. आई, तुम्ही नव्हता का ग असं काय करत होतो की, पण आमच्या वेळेस संस्कृती जपत सगळं करत होतो. तुम्ही हे करता एका मर्यादेपर्यंत ठीक, पण हे अति आहारी गेल्यासारखं होतं. इरा कृष्णा यांच्या वेळेस काय होतं आपण ते तर समजून घेऊ. नशीब ह्याला हे काय आहे याची जाणून घ्यायची इच्छा झाली. मुलांनो, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळे प्रांत एकत्र येऊन तयार झाले आणि प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी आहे, बरं का? संस्कृती? व्हॉट इज संस्कृती? म्हणजे प्रत्येक प्रांताचे लोकसंगीत, लोकनृत्य, वेशभूषा, खाद्यपदार्थ, भाषा हे सगळे वेगवेगळे आहे. हीच संस्कृती. जसं प्रत्येक प्रांताचे लोकसंगीत आणि लोकनृत्य हे आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून देते. अगं आई, पंजाबचा भांगडा, लोकसंगीत, लोकनृत्य हे काय असतं? डिस्कोच असतं ना? नाही, आता बघ आपला महाराष्ट्रात पोवाडा, कोळी गीत, नृत्य, तमाशा, भारूड, लावणी, सवाल जवाब अशा अनेक लोकगीतांनी किंवा लोकनृत्यांनी या वेगवेगळे प्रांत आपली ओळख करून देतात. अगं पंजाबचा भांगडा, आंध्र प्रदेशची कुचिपुडी आणि अरुणाचल प्रदेशची वांची, अगं छत्तीसगडची पंती, हिमाचलचा चंबा आणि केरळची कथकली, हरियाणाची गणगौर अशा अनेक लोकगीतांनी किंवा लोकनृत्यांनी या वेगवेगळे प्रांत आपली ओळख करून देतात. तुमच्या या के-पॉपच्या गाण्यासारखं नाहीये. जसं आजी महाराष्ट्रातील पुरणपोळी, उकडीचे मोदक, वाव यम्मी. गुजराती डाळ, ढोकळी किंवा उंदियो, पंजाबचा पराठा, सरसों का साग आणि लस्सी असंच ना आजी? हो, खायचं बरं लक्षात आलं तुमच्या. तुमच्या या पिझ्झा सारखा पदार्थ नाहीये शरीराला त्रास देत. हो, असंच जसे पदार्थ किंवा प्रत्येकाच्या खानपानाने प्रत्येकाच्या ओळखीतून विविधता दिसून येते. इरा कृष्णा आपल्या प्रतिज्ञेत आहे ना, आय लव्ह माय कंट्री And I am proud of its rich and varied heritage. बरोबर. धन्यवाद. Wow, what an memorizing performance it was.